नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, सध्या दिवाळीचा उत्साह सुरू आहे. सगळीकडे मंगलमय वातावरण आहे. लक्ष्मीपूजन, त्यानंतरचा पाडवा आणि भाऊबीज यामुळे सगळीकडे उत्साहाला उधाण आले. आनंदानं गोडधोड खात दिवाळीचा फराळावर ताव मारत प्रत्येकजण आपापल्या नात्या गोत्यात रममान झालाय. मात्र या दिवाळीत राजकारणी मंडळींकडून अक्षरशः शिमगा सुरू आहे. शिमग्यामध्ये सुद्धा लोक एकमेकाला एवढ्या अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देत नसतील किंवा एकमेकाची उनीदुनी काढत नसतील, अशा पद्धतीनं शिव्यांची लाखोली आईनं दिवाळीत वाहिली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गांडू बगीचा झालाय, असा दिव्य साक्षात्कार विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना झालाय. संजय राऊत हे मीडियासमोर आल्यानंतर कधी कोणाला काय बोलतील याचा काहीच नेम नाही. म्हणजे संजय राऊत हे तसे संपादक आहेत, पत्रकार आहेत आणि राज्यसभेचे खासदार देखील. मात्र त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा किंवा त्यांच्या पत्रकारितेचा त्यांच्या बोलण्यामध्ये कधी संबंध दिसून येत नाही. पत्रकार म्हणलं की तो थोडासा साहित्यिक, वैचारिक, त्याची एक बैठक असायला पाहिजे असं वाटतं. राऊत हे जेव्हा रोखठोक लिहित होते पूर्वी, आताचं सोडून द्या, म्हणजे ते सत्तेत त्यांचा पक्ष 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे सत्तेत आले तेव्हापासून राऊत हे बेफाम सुटलेत. पण त्याच्या अगोदर ते जेव्हा रोखठोक लिहायचे तर अंगावर काटा यायचा वाचताना सुद्धा. अनेक वंचित पीडितांचं दुःख त्यांनी रोखठोकमधून मांडलेलं आहे, अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळं पत्रकार म्हणून, संपादक म्हणून त्यांच्याबद्दल प्रचंड आदर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. पण गेल्या 3-4 वर्षात त्यांच्या तोंडाने त्यांनी आदर कमी करून घेतलाय. त्याचं कारण म्हणजे त्यांनी किंवा त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये सामील होत मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतल्यानंतर किंवा ते मुख्यमंत्री पद पडायच्या अगोदर जे 2-3 महिने राऊत सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मीडियाच्या समोर जे काही बोंबलायचे, आता त्याला त्यांचे विरोधक भुंकायचे म्हणतात, आम्ही म्हणणार नाहीत, आम्ही तेवढे पथ्य पाळणारे माणसे, पण ते जे काही बोंबलायचे ना, त्याचा वीट आला होता अक्षरशः महाराष्ट्रातील जनतेला. कदाचित त्यांच्या या बोंबलण्यामुळे म्हणा किंवा त्यांनी ज्या काही अटी आणि शर्ती घातल्या त्याच्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या पुढाकारामुळे म्हणा किंवा त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसची जी काही डीलिंग केली त्याच्यामुळे म्हणा, उद्धव ठाकरे एकदाचे मुख्यमंत्री झाले. पण उद्धव ठाकरे पाय उतार होण्याच्या वेळी जो काही राजकारणात ट्विस्ट आला, एकनाथ शिंदेंनी जे काही बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले, त्याच्यानंतर मात्र संजय राऊतांचा तोल सुटला. संजय राऊतांनी अक्षरशः तोंडाला येईल तशा पद्धतीनं बडबड सुरू केली आणि त्याला अजून एक कारण होतं, ते म्हणजे किरीट सोमय्या. भाजपचे खासदार असलेले किरीट सोमय्या यांनी देखील राऊतांच्या पाठीशी हात धुवून लागले आणि त्यांनी त्यांची अनेक लफडी, अनेक कुटाणे, अनेक भ्रष्टाचाराचे व्यवहार हे बाहेर काढले आणि त्याच्यामुळे चवताळलेले राऊत अधिकच भडकले. राऊतांना त्यामध्येच ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. 100 दिवस ते जेलवारी करून आले. त्यानंतर तरी ते शांत होतील असं वाटलं होतं. पण राऊत हे एखाद्या मंगल प्रसंगी कसं बोलू नये याचं उत्तम उदाहरण म्हणायला हवं. घरामध्ये जर का म्हणजे एखादा मंगल प्रसंग असेल तर त्या ठिकाणी मैताचे मंत्र किंवा मैताच्या वेळेची धून वाजवत नसतात आणि मैताच्या ठिकाणी एखादा आनंदाचं धून किंवा आनंदाचं गाणं वाजवत नसतात असं म्हटलं जातं. मात्र याचा विसर संजय राऊत यांना वारंवार पडतो. ज्या दिवशी दिवाळीचा पाडवा आहे त्या दिवशी राजकारणातले आपले सगळे मतभेद विसरून अनेक राजकीय पक्षाचे पुढारी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतात, तोंड गोड करतात. मात्र राऊतांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणाचा गांडू बगीचा झालाय असे शब्द वापरून आमच्याकडला जो कचरा आहे तो तुम्ही तुमच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये घेतला आणि त्या दलदलीत तुम्ही डुकरासारखे लोळताय अशी टीका भाजपवर केली. त्यानंतर भाजपचे आशिष शेलार असतील, नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार
नितेश राणे असतील, यांनी देखील राऊत यांना त्यांच्याच भाषेत म्हणजेच शिव्यांच्या भाषेत उत्तरं दिली. मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर गांडू बगीचा कोणाचा आहे आणि त्याला कशी फुलं आलेली आहेत, तुमच्या पायजम्याच्या नाड्या कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये सुटलेल्या आहेत, अशा पद्धतीनं राणे आणि शेलार यांनी देखील टीका केली. बरं, संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कडेलोट केला की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर अंडरपॅन्टवर कमळं आहेत आणि कमळाची अंडरपॅन्ट त्यांनी घातलेली आहे. इतक्या खालच्या स्तरावर राऊत गेले. राऊतांना आम्ही तर काही सांगू शकत नाही, आम्ही तेवढं धाडसही करणार नाही किंवा आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. ज्येष्ठ संपादक आहेत, आम्ही पत्रकार आहेत, आम्हीही संपादक आहोत. पण काय, शहाण्याला सांगितलं तर शब्दांचा मार दिला तर तो सुधरू शकतो, पण यांच्यासारख्याला कुणी सांगायचं आणि का आपल्या अंगावर ओढवून घ्यायचं यांना. म्हणतात ना ते, चिखलात जर का दगड मारला तर आपलेही कपडे खराब होतात. तशा पद्धतीनं आम्ही काही राऊतांना सांगणार नाही, पण अहो निदान सणावाराच्या दिवशी तरी जरा चांगली भाषा वापरा. महाराष्ट्रातील जो शिवसैनिक आहे तो तुमच्या या बडबडीला विटलाय. महाराष्ट्रातील जनता देखील तुमच्या या बडबडीमुळं अगदी किट्ट झालेली आहे. डोकं पार पागल व्हायची वेळ आली हो. तुम्ही बोलायला लागल्यानंतर तुम्ही अश्लील किंवा शिव्यांची लाखोली वाहिलीच पाहिजे किंवा घाण बोललंच पाहिजे. तुमच्या तोंडातून गटारीसारखी घाणच बाहेर आली पाहिजे असं काही नाही. चांगले प्रसंग नसले किंवा राजकारणामध्ये तुम्ही सत्तेत नाही म्हणून एवढा थैथयाट करण्याची राऊतांना काय खरं तर काहीच गरज नाही. तुम्हीही सत्तेत होतात, सत्तेत असताना तुम्हीही अनेक कुटाणे केले. कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे काही भ्रष्टाचार केले त्याचे अनेक किस्से आता बाहेर येत आहेत, त्यावर कारवाई देखील सुरू झालेली. यावर आपण महाराष्ट्राच्या राजकारणात कसं वागलं पाहिजे याचे धडे तुम्ही दिले पाहिजे. पण तुम्ही काय करताय, म्हणजेच राऊत काय करतायत, तर राऊत समोरच्याला दूषणं देत आहेत, समोरच्यावर शिव्यांची लाखोली वाहत आहेत, अगदी कमरेच्या खालचं बोलत आहेत. पत्रकाराला हे शोभत नाही हो आणि राजकारणालाही शोभत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती नाहीये. इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारण कधीच गेलेलं नाही. पण राऊत ते ज्या खालच्या पातळीवर घेऊन जात आहेत ना, ते पाहून खरोखर मन विषण्ण होतं, दुःख होत आहे. दिवाळीच्या दिवशी तुम्ही जर का समोरच्या माणसाला कुठल्याही भाषेत बोलणार असाल तर तुमच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. एक संपादक म्हणून एक राज्यसभेचा खासदार, राज्यसभेच्या खासदाराची नियुक्ती का होते की राज्यसभेमध्ये वेगवेगळे साहित्यिक, पत्रकार, वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू, क्रीडाप्रेमी यांना प्रतिनिधित्व का दिलं जातं की त्यांच्या क्षेत्रामधले प्रश्न त्यांनी देशासमोर मांडावेत, देशाच्या संसदेत मांडावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. राऊत मात्र पक्के राजकारणी आहेत आणि त्याच्यामुळं ते बोलत राहतात. पण ही जी भाषा अलीकडच्या काळात त्यांनी सुरू केली ना, कोणालाही चुत्या म्हणायचं, कोणालाही फालतू म्हणायचं, म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये 2 वाक्यानंतर एक शिवी येते, याचा तरी कधी विचार केला जातो की नाही राऊतांकडून. म्हणजे राऊत बोलले तर त्याची बातमी होते म्हणून मीडियावाले त्यांच्यासमोर बूम धरतात, त्यांना बोलायला लावतात. पण जर का आपण सभ्य भाषेत बोललं तर त्याची सुद्धा बातमीच होते. आणि तुम्हाला जर का काही टीकाच करायची आहे तर तुमचं स्वतःचं असं, जिथं तुम्ही संपादक आहात किंवा कार्यकारी संपादक आहात, ते सामना नावाचं मुखपत्र आहे, तिथं काय बोलायचं, काय लिहायचं ते लिहा ना. पण काही एटिकेट्स, काही इथिक्स, काही तत्व, काही मूल्य ही शिल्लक ठेवा. एवढ्या खालच्या पातळीवर जर का राजकारण न्यायचं असेल तर राजकारणाकडे पाहण्याचा जो काही सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन दूषित झालेला आहे ना, तो अधिक कलुषित होईल. या अगोदरच राजकारणाचा वीट आलाय सामान्य माणसाला. कोण कुठं, कधी कुठं, कुणाबरोबर युती करेल, कुणाबरोबर आघाडी करेल, कोण कुठं जाईल, कोण कोणाला फोडेल, याचा काहीही नेम नसताना राऊत हे जे काही बोलतायत ती भाषा प्रबोधनकार ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला न शोभणारी आहे. त्यामुळं राऊतांनी इथून पुढे बोलताना तरी या गोष्टींचा विचार करावा आणि दिवाळीसारख्या सणाचं मजा किरकिरा न करता दिवाळीचा आनंद लुटावा.